नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवरात्रीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना ही झालेली आहे. तर घटस्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये देवी आपल्या घरात, कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत आहे. तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवीचे संकेत कसे ओळखावे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे की नाही, आपल्या घरात जागृत अवस्थेत आहे का नाही, हे कसं ओळखायचं हे आजच्या या वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजत असतं. ती लक्षणे कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमची जी कोणती कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्या नावाने कमेंट जरूर करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुलदेवी म्हणजे काय. जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराची प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या अशा देवीला आपण कुलदेवी म्हणतो. पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात आलेली असते, घडत असते. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, कुणाची मोहटा देवी असेल, म्हणजेच कुणाची रेणुका देवी असेल, कुणाची कोल्हापूरची देवी असेल, तर कुणाची कालिका माता देखील असेल. तर प्रत्येक घराण्याच्या कुळानुसार कुळाची कुलदेवी बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वयंरूप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्यांच्या घरामध्ये वादविवाद होत असतात, घरामध्ये भांडणे होतात, घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही, संतान सुख प्राप्त होण्यामध्ये खूप अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात, त्या घरामध्ये होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते. जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आपण आवर्जून सेवा करायला पाहिजे. तिची साधी सोपी पूजा करायला पाहिजे. तिला नैवेद्य तिला दाखवायला पाहिजे. तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे. देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने आणि श्रद्धेने तुम्ही दाखवला ना, तरी पण तुमच्यावरती ती प्रसन्न होईल. आपल्या कुलदेवीला अजिबात, आपल्या मातेला विसर पडू देऊ नका. नामस्मरण करा, कुलदेवीचं नामस्मरण करा. तर बघा, जशी आपण आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं आपल्या घरात असतात, त्याचप्रमाणे आपले आजी आजोबा असतील, आपले पणजोबा होऊन गेले असतील, तर अशा वृद्ध माणसाची वडीलधारे माणसं असतात, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा उद्धार करणारे, कुळाचा सांभाळ करणारे ती कुलदेवी आपल्या घरामध्ये असते. आपल्या कुलदेवीला आपण जाणून घेतलं पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्याला घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घरातील मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे. कुलदेवीच्या दर्शनाला गेलं पाहिजे. तिचा आशीर्वाद आपल्या घराण्यावर कायम राहतो. त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल, तर अगदी आकस्मिक समस्या येणार असेल, तर त्यासाठी आपल्याला देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायचा असतो. कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो, किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं, आपण नवीन कामाची सुरुवात करतो, त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. सर्वात पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करावा, कुलधर्म कसा करावा, हे आज आपण जाणून घेऊ. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद आपण नक्की घेतला पाहिजे. एवढंच केलं तर पुरेसं नाही. आता ही काही खास लक्षणं आहेत किंवा ती काही खास संकेत पाहूया, ज्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे का नाही हे आज आपण जाणून घेऊ. ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे का नाही, आणि तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे तर तुमच्या घरामध्ये निवास करते. पहिली लक्षण आहे, ज्या घरामधील कुलदेवी त्या घराण्यावर, त्यांच्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील कोणत्याच कामांना कोणतेही
बाधा येत नाही. म्हणून घरातील व्यक्तीने जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जातं. ते काम कधी थांबत नाही. त्यांना त्या कामामध्ये सफलता होते. त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे किती साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे. त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबासोबत आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं. आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे ते तुम्हाला तिथं जायचं आहे. तिथं दर्शन करून तुम्ही आलात, देवीची पूजा आराधना करायची आहे. तिथं तुम्ही दर्शन करून आलात, देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीत वेळी एका सदस्याने का होईना नवरात्रीत 9 दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्षात जे काही कुलदेवीचं येतं, कुलदेवीचा उपवास, कुलदेवीचे काही कार्य असतील, जसं की नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो. शुक्रवार असतो ज्याला आपण देवीचा वार, तर त्या दिवशी का होईना आपण आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडली पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपल्याला कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही. आपल्यावर कुलदेवी प्रसन्न राहते. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचे दुसरे लक्षण आहे त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करून मिळून मिसळून राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकाचा विचार करतात. म्हणजेच त्या घरामध्ये कलह, भांडणं होत नाहीत. घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान, आदर करतात. पुरुष सुद्धा स्त्रियांना मनाने वागवतात. त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात. त्याबरोबरच घरातील कर्ती व्यक्ती असते, ते घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते. त्यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि हेच ते लक्षण आहे की कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे. मोबाईलला आपली कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे आपल्या घरातील सर्व कामे सहजपणे घडून जातात. यानंतरचं तिसरं लक्षण जे आहे, ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, तर बघा, अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्या घरामध्ये आपल्याला घरात आल्याबरोबर जर प्रसन्न वाटत असेल, तर ते समजून जायचं की आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती आणि आपल्या कुटुंबावरती कायम आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटत असतं की आपण घरीच जाऊ नये, कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं. म्हणून तो व्यक्ती घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही, घरात सतत खटके उडत असतात, भांडणे होतात, किंवा आपण म्हणतो ना की आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीकडून आपल्या कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे, आपण समजून घ्यायचं आहे. पण ज्यांना घरी जायची सतत ओढ लागलेली असते, घरी गेल्यावर आनंद मिळतो, तो कशातच नसतो, ज्यांना असं वाटत असतं, थोडक्यात काय, तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत असेल, घरातील एकमेकांशी त्यांचं चांगलं जमत असेल, मिळून मिसळून राहत असेल, तर साहजिक आहे की कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावंसं वाटतं. घरी कधी जातोय असं होणं साहजिकच आहे. हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न आहेत. त्यांचा आशीर्वाद त्या कुटुंबावरती, घरातल्या प्रत्येक व्यक्तींवर आहे. यानंतर चौथे लक्षण आहे की संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत, म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, थोडक्यात काय तर बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही, तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास कायम असतो. कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळं येण्यासाठी नवस सायास करावं लागतात. शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो, कोणतीही अडचण नसते, तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर संतती प्राप्त होत नाही, तर हे सुद्धा कुलदेवी त्यांची नाराज असल्याचे लक्षण आहे. तर अगदी ज्या घरामध्ये नवस सायास न करता अगदी सहजपणे संतती होते,
वंशाची वृद्धी होते. म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत जाते. वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, पण अपत्य जर त्या जोडप्याला झालं नाही तर लग्न झालं, त्या मुलाचं लग्न म्हणजे बाळच नाही झालं तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद नसतो. त्या साहजिक कुलदेवीची सेवा त्यांच्या घरातून होणार नाही. तर ज्यांच्या घरामध्ये अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं समजून जायचं आहे. यानंतर 5वे लक्षण आहे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती असली तरी प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये घराच्या मुख्य द्वारावर असतो. त्यामुळे किती प्रबळ शक्ती असली, कोणी किती आपल्यावर वाईट करणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं जे लक्षण आहे, तर आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, तर कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे तर असा संकेत नक्की देते. आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल तर ती अवश्य संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते की आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपले आजी आजोबांना किंवा आई वडिलापैकी एखाद्या व्यक्तीला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितले किंवा दर्शनाला ये असं सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातल्या व्यक्तीला देवी स्वप्नात जाऊन देत असते. तर हा सुद्धा एक संकेत आहे की देवी आपल्यावर प्रसन्न आहे. आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा ही कुलदेवीच देत असते. कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे. त्या प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदैवताचा आणि कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये. आपल्याला आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये. आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं. म्हणजे ज्या काही गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या घरामध्ये आपल्याला आपली कुलदेवी नक्कीच आपल्याला संकेत देत असते. कारण कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवी आणि कुलदैवताच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल, आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये, आपल्याला आपल्या घराला किंवा आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये असं आपल्याला वाटत असेल, सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या घरामध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळावं तशी इच्छा असते, तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं. कुलदेवी आणि कुलदैवताचं काम चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू, नवीन कार्याचा आरंभ करू, त्याचबरोबर आपल्याला घरी कोणतेही शुभकार्य असेल, कोणतेही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तुमच्या घरात जे तुम्ही कार्य कराल, तुम्ही घरात लग्न असू द्या किंवा पहिली पत्रिका तुम्ही तुमच्या कुलदेवतासमोर नेऊन कुलदेवीसमोर नेऊन ठेवा, तिचा आशीर्वाद घ्या, मगच तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करा. तसं तुमचं कुठलंही काम असू द्या, शैक्षणिक काम असू द्या, व्यावसायिक असू द्या, शेतीसाठी असू द्या, गाडी, घर, बंगला, ज्या काही गोष्टी असतील, ते मूळ स्वरूपात तुमची ताकद जी आहे ती तुमची कुलदेवीपासून आहे. तिचं स्मरण करायला तुम्ही विसरू नका. तिच्यासमोर नारळ फोडायला विसरू नका. तिची ओटी भरायला विसरू नका. यापैकी तुम्ही कोणतेही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावरती कधीच नाराज होणार नाही.
ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये सदैव वास करेल. अगदी जागृत अवस्थेमध्ये तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घराण्यावर कोणत्याही प्रकारचं संकट कधी चुकूनही येणार नाही. एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल तर आपल्याला एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून तुमची कुलदेवी तुम्हाला नक्कीच वाचवेल. त्या संकटातून तुम्हाला बाहेर कसं पडायचं याचा मार्ग नक्की दाखवेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आई साहेब, श्री राजराजेश्वरी, अंबा माता की जय, अंबा माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.